भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय अनुषंगाने तुम्ही बोलताय आणि त्यामुळे तुमच्या आंदोलनाला लोक पाठ फिरवायला लागलेत असं वाटतंय का? नाही नाही, ही माझी काम करायची पद्धती. मी 10 लोक असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. मला नका तुला द्यात. मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसते असा माझा अंदाज आहे. 5,000 का असणार, 10,000 असणार, ते 15,000 सुटायचे जेवढे असते तेवढे. टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते, पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरतात. नाही हो, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्या कपड्यापर्यंत नाही, त्यांची तर पाठपुरी दोन्ही, त्यांची काळजी नका करू तुम्ही. इथं जे 10-20 हजार काय असतील, 5,000 कालच्या त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय. इथं 2-2, 4-4 संकट आहेत. पुराचं संकट आहे कोल्हापूरला. आत्ताच भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृह सुद्धा चढालंय. तिथं काही मॅसेज गेले असतील असा माझा एक अंदाज आहे. नसता कागद हातकानांगले पन्हाळा चांगली ताकद आहे आमची. आणि एवढे होते एवढे पाडायला लय झाले. यांना उभाच करत म्हणून असं थोडंच आहे, पाडायला लय झाले. मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो. कोणाला बघायचे ना, मी येतो तुमच्याकडे सुद्धा, तिथंच येतंय. ते माझ्या लक्षात यायला लागलं एक ह्याच्यात, कारण मी आता रोज महाराष्ट्रात फिरतोय. कोल्हापुरात मराठे काय असते तर मराठ्यांची ताकद काय असते, कोण कोण वळवळ करताय ना रात्री बसून त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आत कोल्हापूरला एवढी सभा घेणार की ती सभा बघा मराठ्यांची कशी होती. मग बोल म्हणा तू, काही संकट बघायला लागते. आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागले. तुमची अगोदरची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमच्या आहेत त्या मागण्या द्या, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चुकी आमची? विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी असो, काय चुकी? तिथं नाही जावं तर कुठं जावा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.